नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहे अख्खा मसूर, चमचमीत असा अख्खा मसूर आपण करणार आहे। चला बघूया त्याची रेसिपी। त्यासाठी मी 1 वाटी अख्खा मसूर घेतलाय। आपल्याला आता हा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। याला खूप पावडर लागलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला आता हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे 2-3 वेळा। आणि त्यानंतर मी याला अर्ध्या तासासाठी म्हणजे 30 मिनिटांसाठी मी आता याला भिजायला ठेवणार आहे। रात्रभर भिजवून घेतलं तरी पण चालेल। आता अर्ध्या तासानंतर आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्याला आणि आपण आता याच्या शिट्ट्या करून घेऊ। त्याच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या आहेत मी। छान शिजलाय मसूर। इकडे आपण फोडणीची तयारी करू। तेल तापलंय, त्यामध्ये जिरं मोहरी टाकली आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चिरलेला कांदा। अख्खा मसूरला कांदा थोडा जास्तच पाहिजे। परतून घेऊ आपण आता हा कांदा छान। त्यानंतर त्यामध्ये मी थोडासा पाऊण चमचा हिंग टाकणार आहे। आपण अख्खा मसूर हा अगदी घरगुती पद्धतीने करणार आहे। हॉटेलमध्ये किती भाज्या खा, ढाबा स्टाईल किती भाज्या खा, शेवटी घरगुती ते घरगुतीच। त्यामध्ये मी 1 मिरची मधून चिरून ती टाकली त्याच्यामध्ये। नंतर आलं लसूण पेस्ट टाकली टाकायची त्याच्यामध्ये। त्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकायची आपल्याला। 1 टोमॅटो चिरून मी मिक्सरला फिरवून घेतलाय। मिक्स करून घेऊ आपण आता हे छान सगळं। आणि आता याला छान 2 मिनिटं छान शिजू द्यायचंय। कोथिंबीर टाकायची त्यामध्ये नंतर। त्यानंतर आपण आता यामध्ये मसाले टाकून घेऊ। यामध्ये मी हळद टाकली आहे, लाल तिखट, आणि इथे थोडासा व्हिडिओ शूट करायचा राहिला। मी 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला पण टाकला होता, आणि धने पावडर टाकली 1 चमचा। आता हे सगळे मसाले आपण छान मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर आपण जो मसूर शिजवून घेतलाय तो आता यामध्ये टाकून घेऊ। अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात ही भाजी करून तयार होते आणि अतिशय टेस्टी पण लागते। एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते ही भाजी। मीठ टाकायचे त्यामध्ये चवीनुसार। कोथिंबीर टाकली वरून थोडीशी। आता याला पण 5-6 मिनिटं छान शिजवून घेणार आहे, म्हणजे घट्ट होईल भाजी। झाले आपला अख्खा मसूर रेडी छान। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा।